श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, 20 रुपयांची पाणीपुरी ही आपण विकत घेतली तर त्यात हाईतलं पाणी सुद्धा आपण पित असतो. कधी आपण आईस्क्रीम घेतली तर त्या आईस्क्रीमवरचं साखर ही सुद्धा आपण चाटून खातो. कधी भाजलेलं शेंगदाणं घेतलं तर टर्पल सुद्धा आपण सोडत नाही. मग श्रोते हो, कुणाच्या लग्न समारंभात आपण जेवायला गेलो तर आपण अन्न का वाया घालवतो, हा स्वतःला आपण कधीतरी प्रश्न विचारला पाहिजे. श्रोते हो, त्या अन्नासाठी कोणीतरी उभं आयुष्य हे कष्ट करून घालवलेलं असू शकतंय. म्हणून एकच विनंती आहे, पोटात मावेल तेवढंच ताटात घ्यावं आणि कृपया अन्न वाया घालवू नये, कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. समोरच्या चालत्या बोलत्या माणसाशी जितकं छान वागता येईल तितकं छान वागायचं. आपल्यामुळे दुसऱ्याचं आयुष्य दुःखी होत नाही, एवढं माणूस नक्की सांभाळू शकतो. हरवलेल्या माणसांना कदाचित शोधता येतं, पण जाणून बुजून लांब गेलेल्या माणसांना शोधणं कठीण होतं. प्रत्येक नात्यात विश्वास खूप महत्वाचा असतो. विश्वास गमावलेल्या माणसांना शोधण्याचा प्रयत्न हा कधीच करू नका, कारण माणसं तर भेटतात पण आपलेपणा नसतो. भाषेची गरज फक्त बोलण्यासाठी असते, समजून घेण्यासाठी भावना पुरेशा असतात. समाधान असेल तरच पैसा सुख देतो, नाहीतर कितीही पैसा कमावला तरी तो कमीच पडतो. चांगलं ऐकणाराच चांगलं बोलू शकतो. आयुष्यात एक वेळ अशी येते जिथं आपण प्रामाणिक असण्याचा आपल्यालाच पश्चाताप होत राहतो. आपल्याला कोण हवंय यापेक्षा आपण कोणाला हवंय हे सुद्धा कधीतरी पाहावं लागतं. आयुष्य जास्त सुंदर वाटतं. प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपण ठराविक काळासाठी, वेळेसाठी महत्वाचे असतो. प्रेमाचा स्पर्श हा मनाला जाणवला पाहिजे, शरीराला नाही. स्तुती ही पाठीमागं केली तरीही चालते, टीका मात्र समोरच करावी. प्रत्येकाच्या आयुष्यात स्वार्थी माणसं ही यायलाच हवीत, त्याशिवाय निस्वार्थ माणसाची किंमत कळत नसते. डोंगरावर बसून ध्यान करणं सोपं असतं, पण कुटुंबातील सर्वांमध्ये राहून संयम राखणं हे मात्र कठीण असतं. आणि हीच खरी तपश्चर्या असते. जे मनातून उतरतात ते नंतर खड्ड्यात गेले तरी काहीच फरक पडत नसतो. शृंगार केलेलं सौंदर्य हे डोळ्याला आवडतं, पण साधेपणात लपलेलं निरागस सौंदर्य हे मनाला भावतं. हजारो नाही तर हजारातून एक व्यक्ती निवडा, पण अशी व्यक्ती निवडा जी आयुष्यभर तुमची काळजी घेईल. आपण सगळ्या गोष्टी वापरायला शिकतो, फक्त वेळ वापरायला शिकत नाही. गर्व हा कधीच करू नका,
कारण मेल्यावर आपलेच आपल्याला शिवल्यानंतर हात धुतात आणि आंघोळही करतात. मनात ठेवण्याऐवजी मन मोकळं करण्याची एकच हक्काची जागा म्हणजे बहीण. मनाचा दगड होईपर्यंत एवढं पण कोणाचं मन दुखावायचं नसतं. संघर्ष करायला मिळणं सुद्धा नशिबात असावं लागतं. हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणीच घेऊ शकत नसतं. कारण फुकटचं कधी पुरत नाही आणि कष्टाचं कधी संपत नाही. विश्वास तर लोकांना खोटं बोलणाऱ्यावर जास्त असतो. खरं बोलणाऱ्याला प्रत्येक गोष्टीचा पुरावा द्यावा लागतो. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जीवन हे रंग बदलत असतं. आयुष्य हे रंग काढ्यासारखं रंगीत असायला पाहिजे, तरच जगण्याची मजा येत असते. खरा सोबती तोच असतो जो कधीच एकटं पडू देत नाही. आयुष्यात त्या लोकांची कधीच वाट पाहू नका जे तुमच्यापेक्षा दुसऱ्यासोबत जास्त खुश असतात. मित्रांवर नेहमी प्रेम करा, केवळ गरजेच्या वेळी त्यांची आठवण काढू नका. ज्यांची वेळ वाईट आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा, पण ज्यांची नियत वाईट आहे त्यांना चुकूनही साथ देऊ नका. सोडून गेलेली लोक आणि झालेला पेपर यांचा विचार कधीच करायचा नसतो, कारण शेवटी त्याची किंमत रद्दीचीच असते. आयुष्यात दोन मित्र नेहमी बरोबर असावेत. एक कृष्ण जो लढणार नाही पण जिंकणं पक्क आहे, आणि दुसरा कर्ण जो समोर पराभव दिसतोय तरी साथ सोडणार नाही. लक्षात ठेवा, कोणाला तरी दिलेला त्रास कुठेतरी आपल्याला दुप्पट पटीनं भोगावा लागत असतो. आवश्यक नाही की प्रेमच असायला हवं. काही वेळा मैत्री ही प्रेमापेक्षा मोठी असते.